हा जो ऑप्शनल विषय तुम्ही निवडणार आहात, तुम्हाला हा ऑप्शनल विषय कॅरी करावा लागणार आहे. काय करावा लागणार आहे? कॅरी. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक अटेम्प्ट देणार असाल, माझी तर देवापुढे हीच प्रार्थना असते की सगळ्यांचा पहिल्या अटेम्प्ट मध्येच होऊन जाऊ, ही देवापुढे माझी प्रार्थना असते. पण बाबा सपोज असं आपण म्हणू किंवा पहिल्या अटेम्प्ट मध्ये थोड्याफार काही चुका झाल्या, बरोबर, सो यू हॅव टू टेक सेकंड अटेम्प्ट ऑल्सो, बरोबर आहे. आता फर्स्ट अटेम्प्ट बघायला गेलं, एमपीएससी असो, एमपीएससी तर एक अपवादच असेल मी म्हणेल, पण युपीएससीचं बघायला गेलं तर एक अटेम्प्ट देणं म्हणजे किमान 1.5 वर्ष हा जातो पूर्ण राऊंड कंप्लीट होण्यासाठी, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूज. कारण प्रिलिम्सची तयारी तुम्ही काय त्या दिवशी चालू करत नाही ज्या दिवशी प्रिलिम्स असेल, त्याची तयारी तुम्ही ऍटलीस्ट 5-6 मंथ्स अगोदर स्टार्ट करता. म्हणून एक अटेम्प्ट कंप्लीट होण्यासाठी ती जी राऊंड आहे प्रिपरेशन बरोबर संगत जर मी घेऊन चाललो तर त्याला कंप्लीट राऊंड होण्यासाठी रिझल्ट तुमच्या हाती येतपर्यंत साधारणपणे 1.5 वर्ष हे जातं. म्हणजे तुम्ही जर 2 अटेम्प्ट घेत असाल म्हणजे तुमचे साधारणपणे प्रिपरेशनचे किती वर्ष जाणार आहेत? किमान 3 वर्ष तर जाणारच आहे 2 अटेम्प्ट साठी. आय यू एबल टू अंडरस्टँड? समजते का मी काय म्हणतो? आणि ह्या मल्टिपल अटेम्प्ट पहिल्या अटेम्प्ट मध्ये व्हावा अशी माझी इच्छा आहे, पण बाबा सपोज आपल्याला दुसरा अटेम्प्ट पण घ्यावा लागला, पण हा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला कॅरी करावा लागणार आहे. काय करावा लागणार आहे? कॅरी. म्हणून जेव्हा लंबा 7 कब तक रहेगा जब उसमें हमें क्या होगा? इंटरेस्ट होगा. म्हणजे तुम्ही त्याच्यापासून बोरडम होणार नाही किंवा तुम्ही बोर होणार नाही. म्हणून तुम्हाला ह्या विषयाबाबतीत इंटरेस्ट असणं फार गरजेचं आहे. नाही तर होतं काय, इंटरेस्ट जर नसेल तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो आणि ज्या काही महत्वाच्या बाबी असतात त्या विषयाच्या समजण्याच्या त्या गोष्टी आपल्याला समजत नाही.